is carried out in the water column or at the bottom, then it is called as hypohydrophily. Pollination in the water column or at the bottom, or in the water column, so called as hypohydrophily. Which are the plants which are pollinated by water? Aquatic plants such as Vallisneria, Pistia, and Vallisneria, Pistia, and Hydrilla. Vallisneria, Pistia, and Hydrilla. These are the plants which shows epihydrophily. Hypohydrophily is exhibited by the plants like Zostera, seaweed असं म्हणतो आपण त्याला. सीवीड समुद्रामध्ये सापडणारं एंजिओस्पर्म प्लांट आहे झुस्टेरा. सिरेटोफाइलम हे जे प्लांट्स आहेत हायपोहायड्रोफिली. नॉट ऑल द एक्वाटिक प्लांट्स आर पॉलिनेटेड बाय वॉटर. नेहमी लक्षात ठेवा. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड क्वेश्चन इज आस्क्ड ऑन दिस. यावर प्रश्न विचारलेला आहे. काय सांगितलं मी? नॉट ऑल द एक्वाटिक प्लांट्स आर पॉलिनेटेड बाय वॉटर. जरी प्लांट्स वॉटर मध्ये असले तरी सुद्धा सगळेच प्लांट्स वॉटरनी पॉलिनेट होत नाहीत. मग कोण पॉलिनेट करतं? देर आर सर्टन प्लांट्स विच लिव्ह इन द वॉटर बट आर पॉलिनेटेड बाय insects or wind. Question is asked on this. The water hyacinth, water lily, lotus. Water hyacinth, water lily, and lotus are pollinated by insects. Which are those plants? Water hyacinth, that is the Eichhornia. It is the biological indicator of pollution. जिथं पॉल्युटेड वॉटर असतं, विशेषतः सिवेज वॉटर, इंडस्ट्रियल इफ्लुएंट, ज्या वॉटरमध्ये जास्त मिक्स झालेलं असतं, कारखान्यातील सांडपाणी जिथं पाण्यामध्ये जास्त मिसळलेलं असतं, अशा ठिकाणी हे प्लांट ग्रो होतं. वॉटर हायकिंथ और इकॉर्निया. तसंच वॉटर लिली अँड द प्लांट लाईक लोटस, कमळ. हे जे प्लांट्स आहेत, these are aquatic plants but are pollinated by insects. Some plants are pollinated by, some flowers are pollinated by wind. For example, Potamogeton, and the second Halogaris. Potamogeton and Halogaris. These are the plants pollinated by means of wind. हा नवीन रेफरन्स आहे. या वर्षीच्या नवीन सिलेबस मध्ये बायोलॉजीच्या रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा जो चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर, त्यामध्ये इन्क्लूड केलाय. एनसीईआरटी मध्ये हा रेफरन्स नाही. हे सगळे रेफरन्सेस बाकीचे एनसीईआरटीचे रेफरन्सेस आहेत. हा रेफरन्स टेक्स्टबुक मधला आहे, महाराष्ट्र टेक्स्टबुक मधला. दॅट इज aquatic plants such as Potamogeton and Halogaris. These are wind pollinated aquatic plant. पॉलिनेशन विंड मुळे होतं, पण ते aquatic plants आहेत. आणि वॉटर हायकिंथ, इकॉर्निया, वॉटर लिली, लोटस, दे आर पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट्स बट आर aquatic plants. आपण स्टडी करतोय हायड्रोफिली. हायड्रोफिली म्हणजे काय? Pollination by water is called as hydrophily, and the flowers are called as hydrophilous flowers. त्यामध्ये दोन कन्सेप्ट, इपिहायड्रोफिली, हायपोहायड्रोफिली. इपिहायड्रोफिली म्हणजे काय? पॉलिनेशन ऍट द सरफेस. हायपोहायड्रोफिली म्हणजे काय? पॉलिनेशन इन द वॉटर कॉलम और ऍट द बॉटम. इपिहायड्रोफिलस फ्लावर्स कोणते आहेत किंवा प्लांट्स कोणते आहेत? व्हॅलिस्नेरिया, पिस्टिया, हायड्रिला. आणि हायपोहायड्रोफिलस फ्लावर्स कुठले आहेत? झुस्टेरा, सिरेटोफाइलम. काही प्लांट्स एक्वेटिक आहेत, पण ते विंड किंवा इन्सेक्ट्सनी पॉलिनेट होतात. इन्सेक्ट पॉलिनेटेड एक्वेटिक प्लांट्स वॉटर हायकिंथ, इकॉर्निया, वॉटर लिली आणि लोटस. त्याचबरोबर विंड पॉलिनेटेड एक्वेटिक प्लांट्स
पोटॅमोगिटन आणि हॅलोगॅरिस. पोटॅमोगिटन हॅलोगॅरिस, पोटॅमोगिटन हॅलोगॅरिस. इथं वॉटर हायकिंथ, वॉटर लिली, लोटस. वॉटर हायकिंथ, वॉटर लिली, लोटस, पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट्स. आणि पोटॅमोगिटन हॅलोगॅरिस, पॉलिनेटेड बाय विंड. ओके, so this is the epihydrophily and hypohydrophily. But what are the actual floral adaptations for hydrophily? आता हायड्रोफिली साठी ऍक्च्युअल फ्लोरल अडॅप्टेशन्स कसे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. हायड्रोफिलस फ्लावर्स आर ऑल्सो इनकॉन्स्पिक्युअस. दे आर विदाउट अ फ्रॅग्रन्स, नेक्टर अँड ब्राईट कलर. याही फ्लावर्स मध्ये ब्राईट कलर नाही, नेक्टर नाही आणि these flowers are inconspicuous, निकृष्ट असतात. Just I told you, in case of hydrophilous flowers, pollen grains are elongated, elongated, ribbon-like, or needle-like, without exine. They are without exine. यावरती एक्झाईन नाही, पोलन ग्रेन्स वरती एक्झाईन नसतं. दुसरं, पोलन ग्रेन्स दे आर अनवेटेबल. पोलन ग्रेन्स ओले होत नाहीत. ओले झाले तर ते वजनदार होतील, त्याचं वजन वाढेल, हेवी होतील आणि पाण्यामध्ये बुडतील, त्यामुळे पॉलिनेशन होणार नाही. सो पोलन ग्रेन्स आर अनवेटेबल. पोलन ग्रेन्स आर अनवेटेबल. कशामुळे यावरतीही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दिस पोलन ग्रेन्स आर अनवेटेबल बिकॉज दे आर कव्हर्ड बाय, पोलन ग्रेन्स आर कव्हर्ड बाय म्युसिलेज. म्युसिलॅजिनस लेअर, स्लायमी लेअर. जसं फ्रॉगच्या बॉडीवरती, बेडकाच्या शरीरावरती जसा स्लायमी म्युकस असतो, तसं इथं म्युसिलेज असतं. ॲलोवेरा, कोरफडीचं पान आपण कट करून घेतलं हातामध्ये, ते आपल्याला त्याचा जो द्राव असतो तसा बुळबुळीत जाणवतो, म्हणजेच स्लायमी असतो, म्युकस लाईक आहे. तर त्या म्युसिलेज मुळे ते पोलन ग्रेन्स अनवेटेबल असतात. इन दिस फ्लावर स्टिग्मा इज अ स्टिकी. इथं सुद्धा स्टिग्मा स्टिकी आहे. स्टिग्मा इज अ स्टिकी, म्हणजे स्टिकी स्टिग्मा जवळपास हायड्रोफिली मध्ये आहे, एंटोमोफिली मध्ये आहे आणि ऑर्निथोफिली मध्ये आहे. तिन्ही ठिकाणी स्टिकी स्टिग्मा आहे. ओके, असं हे कॅरेक्टर्स इथं दिसतात. ओके, इपिहायड्रोफिली इज एक्झिबिटेड बाय, जस्ट आय टोल्ड यू, which plants? Epihydrophily is exhibited by which plants? That is Vallisneria and Pistia. Vallisneria and Pistia shows epihydrophily. Vallisneria, it is a dioecious plant. Vallisneria is dioecious. Dioecious means what? Male and female plants are different. Male and female plants are totally different. Male plants produce male flowers, female plants produce female flowers. So the Vallisneria is a dioecious, and this Vallisneria produce it is a submerged plant. Submerged means what? The plant grows at the bottom. प्लांट बॉटमला ग्रो होतं, सबमर्ज्ड आहे, पूर्णपणे वॉटर बॉडीमध्ये बुडलेलं असतं. इट प्रोड्यूस लॉंग लिव्स. या फ्लावरला असे लॉंग रिबन लाईक लिव्स येतात. या प्लांट्सना रिबन लाईक असे लिव्स असतात, फ्लोटिंग लिव्स. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते लिव्स असे तरंगत असतात. असे हे प्लांट आहे. दोन प्लांट्स आहेत, मेल प्लांट वेगळा आहे, फिमेल प्लांट डिफरंट आहे. कारण प्लांट हे डायोसियस आहे. डायोसियस. मेल प्लांट प्रोड्यूस द मेल फ्लावर्स. सपोज हे मेल प्लांट असेल, मेल प्लांट आहे आणि हे फिमेल प्लांट आहे. मेल प्लांट वरती मेल फ्लावर्स असतात, मेल फ्लावर्स येतात. अँड दिस मेल फ्लावर्स दे आर डिटॅच्ड at maturity and float at the surface.
हे मेल फ्लावर मॅच्युअर झाल्यानंतर डिटॅच होतात, इथून तुटतात आणि ते फ्लोट व्हायला लागतात, असं फ्रीली फ्लोट व्हायला लागतात वॉटर सरफेसला, असे फ्लोट होतात. फिमेल प्लांट प्रोड्यूस फिमेल फ्लावर्स बट दिस फ्लावर्स आर विथ कॉइल्ड पेडिसेल ड्युरिंग इमॅच्युअर कंडिशन. जेव्हा हे प्लांट इमॅच्युअर असतं तेव्हा त्याचा पेडिसेल जो आहे, हा पेडिसेल आहे, हे फिमेल फ्लावर आहे, त्याचा पेडिसेल कॉइल्ड असतो. इट प्रोड्यूस कॉइल्ड पेडिसेल. ओके. When the flower mature, at that time the pedicel becomes straight. जेव्हा हे फ्लावर मॅच्युअर होतं तेव्हा त्याचा पेडिसेल हा स्ट्रेट होतो. आणि हे फिमेल फ्लावर इट कम्स ऍट द सरफेस, सरफेसला येतात फिमेल फ्लावर्स. आणि इथं सरफेसला मेल फ्लावर आहे. मेल फ्लावर रिलीज पोलन ग्रेन्स, त्यातले पोलन ग्रेन विखुरले जातील. पोलन ग्रेन कम इन द विसिनिटी ऑफ दिस फ्लावर अँड ब्रिंग्स अबाउट द पॉलिनेशन. त्याचं पॉलिनेशन होतं. इन अ hypohydrophilous flowers such as hypohydrophilous flowers such as Ceratophyllum, Zoostera and Ceratophyllum. या प्लांट्स मध्ये काय होतं, पोलन ग्रेन्स, द प्लांट इज सबमर्ज्ड प्लांट, ग्रो ऍट द बॉटम. द प्लांट बॉटमला ग्रो होतं, मग ते युनिसेक्शुअल असेल किंवा बायसेक्शुअल असेल. बॉटमला प्लांट ग्रो होणार आहे. पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड इन वॉटर अँड दे फ्रीली फ्लोट इन द वॉटर कॉलम. पोलन ग्रेन्स कसे असतात, पोलन ग्रेन्स आर लॉंग, निडल लाईक ऑर रिबन लाईक. दे आर विदाउट एक्झाईन, यावरती एक्झाईन नाही. आणि जेव्हा हे पोलन ग्रेन फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, फिमेल फ्लावरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, दे कॉइल अराउंड द स्टिग्मा, स्टिग्माला कॉइल करतील, स्टिग्माला कॉइल करतात ते. हा समजा स्टिग्मा आहे आणि त्याला हा पोलन ग्रेन असा कॉइल करतो. इथं तटेल ना, फ्लो होत असताना तो इथं अडला जाईल अँड दॅट ब्रिंग्स अबाउट पॉलिनेशन. त्याचं पॉलिनेशन होतं. याप्रमाणे हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली हे दोन कॉन्सेप्ट आपण स्टडी केले. ओके. त्याची प्रॉपर्टी महत्वाची काय आहे, पोलन ग्रेन्स आर रिबन लाईक ऑर निडल लाईक without enzyme. Specific gravity of the pollen grains is maintained by starch granule. आणि stamens or the flowers, pollen grains are unwettable because of mucilage. Okay. Flowers are inconspicuous, without fragrance, nectar and bright color as usual, नेहमी प्रमाणेच आहे. Now we are going to study the pollination floral adaptations for entomophily. Floral adaptations for entomophily. Entomophilous flowers are large or small sized. Flowers may be large, may be small. If the flowers are small, they are produced in the form of inflorescence. जर स्मॉल फ्लावर्स असतील तर ते इन्फ्लोरेसन्स प्रोड्यूस करतात, इन्फ्लोरेसन्स प्रोड्यूस करतात. दिस फ्लावर्स आर कॉन्स्पिक्युअस, फ्लावर्स आर कॉन्स्पिक्युअस. Why conspicuous? Because flowers are large or small, they are attractive with bright color and fragrance. With bright color and fragrance. याच्यामध्ये ब्राईट कलर आहे फ्लावर्सना. दे मे बी रेड, येलो, ब्लू, व्हायलेट, पिंक, वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स असतील. देअर फ्लावर्स आर ब्राईट कलर्ड विथ अ फ्रॅग्रन्स, विथ अ फ्रॅग्रन्स. ऑर्निथोफिलस फ्लावर्स मध्ये ब्राईट कलर असतो परंतु फ्रॅग्रन्स नाही. बिकॉज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. बर्ड्स मध्ये सेन्स ऑफ स्मेल पुअर आहे, वासाचं ज्ञान तेवढंच चांगलं नसतं त्यांना. आणि म्हणून ऑर्निथोफिलस फ्लावर्स हे दे आर लार्ज, अट्रॅक्टिव्ह, विथ ब्राईट कलर बट विदाउट फ्रॅग्रन्स. त्याच्यामध्ये फ्रॅग्रन्स नाही, ही गोष्ट महत्वाची आहे आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे. बिकॉज बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. Entomophily, it is a more common type of pollination. Means more than 80% of the flowers are pollinated by insects. More than 80% of the flowers are pollinated by insects. The common insects which pollinate the flowers are honeybees,
wasps, butterflies, flies, moths. विशेषतः इन्सेक्ट्स पॉलिनेशन जे करतात त्याच्यामध्ये हनीबीज, वास्प्स, बटरफ्लाईज, फ्लाईज आणि मॉथ यांची संख्या जास्त असते. ओके. द फ्लाईज अँड वास्प्स प्रोड्यूस, एनसीईआरटीचा रेफरन्स आहे हा, महत्वाचा आहे. फ्लाईज अँड वास्प्स दे प्रोड्यूस फाउल स्मेल. इट गिव्स फाउल स्मेल टू द फ्लावर्स. जे फ्लावर फ्लाईजनी आणि वास्पनी पॉलिनेट होतात त्या फ्लावरला स्मेल हा थोडासा फाउल स्मेल असतो, प्लीझंट स्मेल नाही. म्हणजे सुवास नसतो, चांगला वास नसतो, तर थोडासा उग्र वास असतो, फाउल स्मेल असतो. जे फ्लावर्स फ्लाईज आणि वास्पनी पॉलिनेट होतात त्यांना. या सगळ्यांमध्ये इन्सेक्ट्स मध्ये हनीबीज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द पॉलिनेशन. हनीबीज मुळे पॉलिनेशन हे चांगल्या प्रकारे होतं, जास्त प्रमाणात होतं. चांगल्या प्रकारे म्हणजे जास्त प्रमाणात होतं. ओके. हिअर entomophyllous flowers are large or small. They are produced in the form of inflorescence. Flowers are inconspicuous, bright colored, with a fragrance. Pollen grains are rough, spiny. मगाशीही आपण बघितलं होतं. Pollen grains are rough, spiny. In some plants they form येलो कलर्ड सबस्टन्स अराउंड द पोलन ग्रेन. काही प्लांट्स मध्ये येलो कलर्ड सबस्टन्स बाहेर जमा होतो, अॅक्युमुलेट होतो, अँड इट इज कॉल्ड एज पोलन किट. याला पोलन किट असं म्हणतात. ऑल्सो वी स्टडीड इट प्रिव्हियसली. अगोदर आपण पोलन ग्रेन मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये स्टडी केलेला आहे. तसंच द मिल्क बीड्स विच आर मिल्क बीड्स कॅलोट्रॉपिस दॅट प्रोड्यूस पोलिनिया. पोलिनिया आणि पोलन किट, these are the two important examples of entomophilous flower. याच्यावरही क्वेश्चन विचारले. ओके. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इन दिस प्लांट्स स्टिग्मा इज स्टिकी. इथं स्टिग्मा स्टिकी असतो. असे हे फ्लोरल अडॅप्टेशन्स आहेत एंटोमोफिली मध्ये. एंटोमोफिलस फ्लावर्स हे कोणते आहेत? एंटोमोफिलस फ्लावर्स सच एज entomophilous flowers are rose, then jasmine, bougainvillea, आणि salvia. These are the plants which are pollinated by insects. Rose, jasmine, bougainvillea, salvia. Rosa, भाऊ and sister. Rosa, भाऊ and sister. Rosa, rose, jasmine. भाऊ bougainvillea, sister salvia. Rosa, भाऊ and sister. Rose, jasmine, rosa, rose, रोज, जा, जास्मिन, भाऊ अँड सिस्टर, बोगनविलिया अँड साल्विया. असं हे तुम्हाला एक्झाम्पल्स याच्या लक्षात ठेवता येते. तर आता इथं साल्विया प्लांट, इट इज द इम्पॉर्टंट अँड कॅरेक्टरिस्टिक एंटोमोफिलस प्लांट विच शोज लिव्हर मेकॅनिझम. जसं इथं या व्हॅलिस्नारियामध्ये पॉलिनेशन होत असताना एक स्पेसिफिक क्रायटेरिया किंवा स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत, पिक्युलरिटी आहे, तशी पिक्युलरिटी आपल्याला साल्विया मध्ये दिसते. दिस साल्विया प्लांट शोज लिव्हर मेकॅनिझम. ओके. इन केस ऑफ साल्विया द फ्लावर्स आर बायसेक्शुअल. साल्विया प्लांट मध्ये फ्लावर्स कसे आहेत? फ्लावर्स आर बायसेक्शुअल and they produce divaricate anthers. And the flowers are protandrous.
फ्लावर्स आर प्रोटॅन्ड्रस. हे आपण पुढे स्टडी करणार आहे. प्रोटॅन्ड्रस फ्लावर म्हणजे काय? ज्या फ्लावर मध्ये अँथर हे कार्पेल पेक्षा अगोदर मॅच्युअर होतात. ज्या फ्लावर्स मध्ये अँथर हे कार्पेल पेक्षा अगोदर मॅच्युअर होतात त्यांना म्हणायचं प्रोटॅन्ड्रस. प्रोटॅन्ड्रस हे फ्लावर्स प्रोटॅन्ड्रस आहेत, बायसेक्शुअल आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स एकाच प्लांट मध्ये एकाच फ्लावर मध्ये असतात. आणि त्याचा अँथर्स जे आहेत ते डायव्हेरिकेट असतात. डायव्हेरिकेट म्हणजे काय? अँथर्स लोब्स आर सर्क्युलर असतो तो असा, ज्यामध्ये दोन अँथर लोब असतात. वन इज स्टराईल अँड अदर इज फर्टाईल. म्हणजे सपोज हे फ्लावर असेल साल्विया, याचे हे सेपल्स, गॅमोसेपलस कंडिशन आहे असं विचारात घेऊ. सेपल्स फ्युज्ड आहेत आणि त्याचे जे पेटल्स असतात दिस पेटल्स आर लार्ज, असे पेटल्स येतात. आणि या पेटल्स मध्ये इथं अपर सरफेसला हा कार्पेल आहे विथ ओव्हरी स्टाईल अँड स्टिग्मा. आणि त्याचा जो स्टॅमेन आहे, दिस स्टॅमेन विथ डायव्हेरिकेट अँथर. स्टॅमेन हा कसा आहे? डायव्हेरिकेट अँथर. इट हॅज टू लोब्स. अँथरला स्टॅमेनचे दोन लोब्स असतात. एक असतो स्टराईल अँथर लोब आणि दुसरा असतो फर्टाईल अँथर लोब. एक हा स्टराईल अँथर लोब आणि हा फर्टाईल अँथर लोब. फर्टाईल अँथर लोब मध्ये पोलन ग्रेन फॉर्म होतात आणि हा तर स्टराईलच आहे, त्यामुळे पोलन ग्रेन असण्याचे चान्सेस नाही किंवा पोलन ग्रेन तयारच होत नाही. इट्स ए स्टराईल अँथर लोब. स्टराईल मीन्स अनेबल टू प्रोड्यूस पोलन ग्रेन्स and it's a fertile anther lobe. Fertile means can able to produce pollens. तो पोलन तयार करतो. आता याचं पॉलिनेशन कसं होतं? काय लिव्हर मेकॅनिझम आहे? तर जेव्हा एखादी हनीबी या फ्लावर मध्ये येते तेव्हा त्या हनीबीज मध्ये हे हनीबी, तर या हनीबीजचे लेग्स जे असतात, पाय जे असतात, हे पाय यावरती आधारले जातात. हनीबीजचे लेग्स, त्याचे जे पाय आहेत हे या अँथर लोबवरती आधारले जातात. त्यामुळे हा प्रेस होतो आणि जेव्हा हा प्रेस होईल तेव्हा हा बेंड होतो. हा फर्टाईल अँथर लोब हा बेंड होतो आणि बेंड झाल्यानंतर इट डिपॉझिट पोलन ग्रेन्स ऑन द बॅक ऑफ हनीबी. त्या हनीबीच्या पाठीवरती पोलन ग्रेन डिपॉझिट होतात. जेव्हा ही हनीबी बाहेर निघते आणि दुसऱ्या फ्लावर मध्ये जाते तेव्हा हा स्टिग्मा इथे आणि पोलन ग्रेन इथे आलेले असतात, पॉलिनेशन होतं. ओके, याप्रमाणे क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी हे लिव्हर मेकॅनिझम आपल्याला या साल्विया प्लांट मध्ये दिसतं. ओके.